मृत्यूपूर्वी माझ्या वडिलांनी माझे नाते एका मुलीसोबत पक्के केले होते. ते म्हणाले, तू तिच्याशी लग्न कर. ती खूप चांगली आहे, पण जिला मी ओळखत नाही तिच्याशी लग्न करायचं? त्या मुलीचं नाव माया होतं. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. ती अजिबातच सुंदर नव्हती. ती बारीकशी मुलगी असून दिसायला वाईट नव्हती, पण माझ्या भावी पत्नीबद्दल मी जी कल्पना केली होती ती मुळीच तशी नव्हती. मला अशी मुलगी अजिबात आवडत नव्हती, पण ही माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती. त्यामुळे मला त्यांची आज्ञा पाळावी लागेल असे मला वाटले. मुलीच्या मागे पुढे कोणीही नाही, म्हणून तू तिचा हात धरून घे. बाकीचे देव आशीर्वाद देईलच असे सर्वांनी सांगितले. मी मायाशी लग्न करून तिला घरी आणले. तिला पाहून माझे हृदय तुटले, कारण ती काळ्या रंगाची होती. तिला पाहिल्यावर मला नेहमी वाटायचे, देवाने मला कोणत्या गुणाची शिक्षा दिली आहे. माझे घर लहान होते. मी श्रीमंत माणूस नव्हतो. माझे एक दुकान होते जिथे मी कपडे विकायचो. ती माझ्या घरी माझी बायको म्हणून आली आणि आता आम्हाला आमचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे होते. पण माझे मन तिच्याकडे वळतच नव्हते. मी तिला मनाने माझी पत्नी मानत नव्हतो. त्यामुळेच मी तिच्यापासून जरा दूर दूर राहत होतो. पण तिलाही याचा काही त्रास होत नव्हता. पण ती मनाने खूप चांगली होती. येताच तिने संपूर्ण घर सांभाळून घेतले होते आणि माझ्यासाठी रोज जेवणही बनवत होती. एक दिवस सकाळी जेव्हा मी माझ्या दुकानात जायला लागलो तेव्हा माझ्यासाठी टिफिन आधीच तयार होता, पण तिने मला टिफिनसोबत दुसरे काहीतरी दिले. मी पाहिले तर तो एक छोटासा बॉक्स होता. जेव्हा मी विचारले की हे काय आहे तेव्हा ती म्हणाली, ते खिशात ठेवा, तुम्ही खूप लवकर श्रीमंत व्हाल. या विषयावर मी तिच्याकडे बघून हसायला लागलो, पण ती अजिबातच हसत नव्हती. ती म्हणाली, हे फक्त खिशात ठेवा आणि बघा तुमच्यावर पैशांचा पाऊस कसा पडेल. मी तिला विचारले की हा काय विनोद आहे. तेव्हा ती म्हणाली की जेव्हा तुमच्यावर पैशांचा पाऊस पडेल तेव्हा तुम्हाला कळेल की हा विनोद नाही. आणि मग आपल्याला आता गरजही आहे. घरात अनेक गोष्टी असायला हव्या होत्या ज्या आता नाही आहेत. मला कपडे हाताने धुता येत नाहीत. मला घरात मशीन आणावे लागेल. फ्रीजसुद्धा आणावे लागेल. मी मनात विचार करू लागलो की इथे विष खायला माझ्याकडे पैसे नाहीत. आणि घरात येताच हिने एवढ्या मोठ्या गोष्टींची नावे घेतली, पण तिच्याशी वाद घालायला मला वेळ नव्हता. म्हणून मला वाटले, चला दुकानात जातो, मग बघेन पैशांचा पाऊस कसा पडतो. मी तो बॉक्स माझ्या खिशात तर ठेवला, पण मला अजूनही हसायला येत होते की माझी बायको या बॉक्सबद्दल कशा पद्धतीने बोलत होती. या छोट्याशा बॉक्समध्ये असा कोणता चमत्कार आहे जेणेकरून ते मला श्रीमंत बनवू शकेल. पण माझ्या बायकोला माझ्याशी हा विनोद करण्याची काय गरज होती असा प्रश्न मला पडला होता. ती माझी चेष्टा करत होती का? मी दुकानात जाऊन बसलो. या दिवसात ग्राहकांची प्रचंड कमतरता होती. फारसे ग्राहक येत नव्हते, पण आज सकाळपासूनच ग्राहक येऊ लागले. मला आश्चर्य वाटले की आज खूप मोठी गोष्ट आहे. काही वेळातच माझ्या दुकानात माल विकायला सुरुवात झाली आणि आज गेल्या 3-4 महिन्यात जेवढी विक्री झाली नव्हती त्यापेक्षा जास्त विक्री झाली. हा सगळा माझ्या खिशातील त्या पेटीचा चमत्कार तर नव्हता ना. जसं माझी बायको म्हणाली होती, हे तुमच्याकडे ठेवा, तुमच्यावर पैशांचा पाऊस पडेल. झालं तर असं काहीसच होतं. पण हा देखील योगायोग असू शकतो, कारण आजकाल लग्नाचा मोसम होता, म्हणून ही जास्त विक्री झाली असावी. मी घरी आल्यावर माझ्या पत्नीने दार उघडले, माझी बॅग माझ्याकडून घेतली आणि मला पाण्याचा ग्लास दिला. मला ते माहीत होते ती माझ्याशी इतकं चांगलं का वागते, कारण तिला माहीत होतं की ती दिसायला सुंदर नाही आणि जर ती माझ्यासोबत चांगली राहणार नाही तर मी तिला माझ्या आयुष्यात का ठेवणार. पण मी तिला सांगितले की आज मी खूप आनंदी आहे, कारण आज माझे काम खूप चांगले झाले होते. पण बायकोला पाहिल्यावर मनात काहीच हालचाल होत नव्हती. ती घरातील सर्व कामं करायची आणि चांगले जेवणही बनवायची, पण ती बाथरूममध्ये बराच वेळ घालवायची. ती बाथरूममध्ये गेली तर असे वाटायचे की ती आज झोपली की काय. तिला आवाज देऊन बोलवावं लागत होतं. मला कळत नव्हते की माझ्या बाबांनी या मुलीला कुठे पाहिलं होतं आणि तिच्याशी माझं नातं का फिक्स केलं होतं, कारण तिने सांगितले होते की माझं या जगात कोणीच नाही आहे. मी विचारले की तू कुठे राहतेस, तर तिने सांगितले की मी माझ्या काही नातेवाईकांच्या घरी राहत असते. पण आता मी त्यांच्याशी संबंध ठेवू शकत नाही, कारण ते चांगले लोक नाहीत. मला आश्चर्य वाटले की जेव्हा ती त्यांच्यासोबत राहत होती तेव्हा ते लोक चांगले होते. आता का नाही. आम्ही दोघे एकाच घरात राहायचो, त्यामुळे हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. पण मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो आणि कदाचित ते व्हायलाही नको होते.
पण मला वाटले होते की जी कोणी माझी बायको असेल मी तिच्यावर खूप प्रेम करेन. मला प्रेमविवाहाची आवड होती. पण तसे काही झाले नाही. जेव्हापासून माझी पत्नी माया माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून एकच चांगली गोष्ट घडली होती. ती म्हणजे मी जेव्हापासून तिने दिलेला बॉक्स माझ्या खिशात ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या दुकानात दररोज नवीन ग्राहक येऊ लागले आणि अधिक ऑर्डर देखील देऊ लागले. मला हे माझ्या बायकोला सांगायचे नव्हते, पण तिने जे सांगितले ते खरे होत होते. तू त्या बॉक्समध्ये काय ठेवतेस असे विचारल्यावर ती म्हणाली, विचारू नका आणि उघडूनही बघू नका, नाहीतर पैसे येणे बंद होतील. मी आश्चर्यचकित झालो आणि वाटले की ही चांगलीच गोष्ट आहे की मी अद्याप ते उघडले नाही. पण एकदा मला वाटले की ते बॉक्स उघडून आत काय आहे ते पाहावे. मी तिला विचारले की हा बॉक्स कुठून आणला, कारण तो काम करत आहे. तर ती म्हणाली की मला आधीच माहीत आहे की ते काम करेल. हे शक्य नाही की ते काम करणार नाही. मी तिला बोलता बोलता विचारले की तुला दिवसभर घरी बसून कंटाळा येत नाही का? तुझे काही नातेवाईक असतीलच ना? कधीतरी आपण त्यांच्या घरी जाऊया. हे जरी मी तिला पहिल्यांदा सांगितलं होतं, पण तिला या गोष्टीचा राग येऊ लागला की जणू मी रोज तेच बोलत असतो. ती म्हणाली की तुम्हाला माझ्या नातेवाईकांची इतकी का काळजी आहे? या जगात माझे कोणीही नाही. मी एकटी आहे. किती वेळा सांगू तुम्हाला? माझी चौकशी करायची आहे का तुम्हाला? माझ्या मागे पुढे कोणीच नाही. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. मी लग्नाआधी काय करत होते हे जाणून घ्यायचे आहे का? मी तर तुम्हाला कधीच तुमचा भूतकाळ विचारला नाही. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. मी तुम्हाला त्याबद्दल कधीच प्रश्न केला नाही. मला तुम्ही असं का करता? तिने तर मला गप्प केले. माझ्याकडे आता काहीच बोलायला नव्हते. मी तिला म्हणालो की मी फक्त म्हणत होतो की तू एकटी आहेस. ती म्हणाली की मला एकदा मूल झाले की मी एकटी राहणार नाही. यावर मी माझे तोंड बंद ठेवले. कारण मी तिच्यासोबत नीट राहिलो असतो तरच तो मुलगा जन्माला येईल ना. पण मला ती अजिबातच आवडत नव्हती, कारण तिचा चेहरा जास्तच काळा होता. ती सावळ्या रंगाची असती तर काहीच हरकत नव्हती, पण ती खूपच काळी होती. तिचा चेहरा खूपच काळवंडलेला दिसायचा. मला वाटले की तिच्यासाठी काहीतरी क्रीम आणतो, जेणेकरून ती चेहऱ्यावर लावेल तर थोडी गोरी होईल. प्रत्येकाला सुंदर बायको हवी असते. माझी बायको सुंदर असावी असे मला वाटत असेल तर त्यात वाईट नव्हतेच. ती स्वतःची काळजी देखील घेत नव्हती. ती माझ्यासाठी मेकअप देखील करत नव्हती. ती घरात चांगले कपडेही घालत नव्हती. मी तिला माझ्यासाठी थोडं तयार होण्यास सांगायचो, पण ती म्हणायची की मला दिवसभरात खूप कामं असतात, त्यामुळे मी तयार होऊन काम करू शकत नाही. मी तिच्यापासून खूप दूर राहायचो आणि आता माझं काम इतकं वाढलं होतं की माझ्याकडे एवढा वेळच नव्हता. एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो आणि मी गमतीने तिला काहीतरी म्हणालो, पण मला माहीत नव्हते की ती हे प्रकरण इतक्या गंभीरपणे घेईल आणि रागवेल. मी तिला म्हणालो की तू मला दिलेल्या या बॉक्समुळे मी खरोखरच पैसे कमवत आहे. आता मला असा बॉक्स दे ज्याच्या मदतीने मी पुन्हा लग्न करू शकेन. मी असे बोललो आणि हसायला लागलो. पण हे पाहून मला आश्चर्य वाटले की माझी बायको उठून कुठेतरी निघून गेली. ती गेली, जणू काही घ्यायला गेली होती, पण परत येतच नव्हती. मला वाटले की ती रागवली आहे आणि आता मला तिला समजवावे लागेल. पण काही वेळाने ती परत आली आणि तिच्या हातात काहीतरी होते. ती मला म्हणाली, कृपया हात पुढे करा. मी माझे दोन्ही हात पुढे केले तेव्हा तिने माझ्या हातात काहीतरी ठेवले आणि म्हणाली, हे देखील खिशात ठेवा आणि उघडून बघू नका. तुमची इच्छा पूर्ण होईल. तोही एक छोटासा बॉक्स होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, अरे मी तर गंमत करत होतो. तू खरंच गंभीर झालीस. ती म्हणाली, तुम्हाला पुन्हा लग्न का करायचं आहे? दुसरा विवाह आपल्या धर्मात नाही, पण तरीही असे लोक आहेत जे दुसरे लग्न करतात. कायद्यानुसार त्याला एकच बायको असते, पण प्रथा आणि परंपरेनुसार तो दुसरी बायको सोबत ठेवू शकतो. त्यामुळे तुम्ही पण दुसरी बायको घेऊन या. मी म्हणालो, अरे नाही, मी तर असंच म्हणत होतो. मी जरा घाबरलो. तर ती म्हणाली, नाही नाही, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जे सांगितले ते मी केले. तुम्ही माझे पती आहात. तुमचे सुख माझ्यासाठी पूजे एवढे आहे. तुम्ही आनंदी असाल तर मलाही आनंद होईल. नवरा देव असतो. मी विचार केला की हे प्रकरण इथेच सोडावं, नाहीतर आपलं भांडण होईल, आणि तो बॉक्स मी तिथेच ठेवला आणि निघून गेलो. पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझ्या बायकोने स्वतः तो बॉक्स माझ्या खिशात ठेवला. मला तेव्हाच कळले जेव्हा मी खिशात हात घातला. मला वाटायला लागलं की ती माझ्यावर रागवली आहे. कदाचित मीच तो बॉक्स खिशात ठेवला असेल, कारण आधीचा बॉक्स ठेवल्याने मला फायदा झाला होता. कुणास ठाऊक असं काही झालं असेल. माझी बायको नक्कीच काहीतरी करत होती. हे मला खरंच कळेल,
कारण मला अजूनही याचं आश्चर्य वाटत होतं की हे सगळं कसं होत होतं. मी माझ्या दुकानात बसलो होतो. माझ्या दुकानात आता इतकी गर्दी वाढली होती की मी एका मुलाला कामावर ठेवलं होतं. मी आरामात बसून चहा पीत होतो. तेवढ्यात माझा एक मित्र आला. त्याचं नाव आकाश होतं. तो खूप चांगला माणूस होता. तो माझ्याजवळ येऊन बसला. मी म्हणालो, क्या बात है, आज खूप दिवसांनी आलास, अस्वस्थ वाटतोयस. तो म्हणाला, हो, एक मोठी समस्या आहे. मला या समस्येतून कसे बाहेर पडायचे ते समजतच नाही. मी म्हणालो, तू माझा मित्र आहेस. काय समस्या आहे ती मला सांग. मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करेन. तर तो म्हणाला, हो, तू मला मदत करू शकला असतास, पण तुझे लग्न झाले आहे. मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे? माझे लग्न झाले तर मी तुला मदत करणार नाही का? उद्या देवाच्या कृपेने माझ्याकडे खूप पैसा आहे. तो म्हणाला, तुला माझी बहीण पूजाबद्दल माहीत आहे ना? मी म्हणालो, हो, ती तुझी बहीण आहे. तू तिचे लग्न केले आहेस. ती तिच्या घरात आनंदी आहे ना? तिचा नवरा तिला त्रास देत तर नाही ना? त्यावेळी त्याने डोके टेकले आणि म्हणाला, तिचा नवरा हे जग सोडून गेला आहे. त्याचे निधन झाले आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, यार, तू मला सांगितले नाहीस. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. तो म्हणू लागला की तिची खूप वाईट अवस्था आहे. ती दिवसभर रडत राहते. नीट काही खात पितही नाही. तिने 2दा आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी विचारले की तिची अवस्था इतकी वाईट झाली आहे का? माझा मित्र म्हणाला की हो, खूप वाईट स्थिती आहे. जर मी दोन्ही वेळेस वेळेवर पोहोचलो नसतो तर खूप उशीर झाला असता. पण तरीही मला काळजी वाटते. जेव्हा जेव्हा मी घरातून बाहेर पडतो तेव्हा मला वाटते की ती स्वतःचे काहीतरी करून घेईल. मी डॉक्टरांशी बोललो आणि ते म्हणाले की तिचे लग्न झाले तर ती बरी होईल. पण या समाजात विधवेशी कोण लग्न करतं? मी पण काही बोललो नाही, कारण ते प्रकरण असे होते. तो तिथेच बसला होता. तेव्हा अचानक त्याच्या फोनवर कॉल आला. तो कॉल ऐकून तो अस्वस्थ झाला. तो म्हणाला, माझ्याबरोबर चल. तिने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मी लगेच त्याच्याबरोबर गेलो. तो माझा खूप चांगला मित्र होता. वाईट काळात त्याने मला साथ दिली होती. पण आता हा बिचारा वाईट काळातून जात होता. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा पूजा खोलीत होती. मी बाहेर बसलो. तो खोलीत गेला. बाहेर आल्यावर तो म्हणाला की तिची अवस्था खूप वाईट आहे आणि रडू लागला. मी माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवल्यावर त्याने माझा हात धरला आणि मला मदत कर, माझ्या बहिणीशी लग्न कर असं म्हणू लागला. मी म्हणालो की मी तुला सांगितले आहे की माझं लग्न झालं आहे. मग मी तुझ्या बहिणीशी लग्न कसे करू? तो म्हणाला की माझ्या बहिणीला सांगू नकोस की तुझे पहिले लग्न झाले आहे. तू तिच्याशी लग्न कर. तिला सिंदूर लाव, गळ्यात मंगळसूत्र घाल. मग रूढी परंपराप्रमाणे तीही तुझी बायको होईल. मग तिला हे सांगायची गरज नाही. जेव्हा तिची तब्येत बरी होईल तेव्हा तुझे आधीच लग्न झाले आहे हे आपण सांगूया. वेळेपेक्षा काहीच मोठं नाही. ती बरी झाल्यावर आपण तिला सांगू. पण आता तिला मदत केली नाही तर मोठा अनर्थ होईल. कोणी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न करतो का? तिचं नशीब प्रत्येक वेळी चांगले असू शकत नाही. मी तिला किती वेळा वाचू? माझा मित्र माझ्या पायाजवळ बसला. त्याला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटत होते, कारण तो देखील खूप छान आणि आनंदी माणूस होता. आणि आज त्याच्यावर खूप वाईट वेळ आली होती. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुला मदत करायला तयार आहे. तू जाऊन पंडितला घेऊन ये जा आणि लग्नाची तयारी कर. तो म्हणाला, देव तुझे भले करू. तुझ्यासोबत खूप चांगले होईल. तू मला मदत करण्याचे वचन दिलेस. मी म्हणालो, हो, ठीक आहे. आणि त्याच दिवशी आमचे लग्न झाले. मी जेव्हा त्याची बहीण पूजासोबत लग्न करत होतो तेव्हा तिने पण डोक्यावर पदर घेतलेला होता. पण मी विचार करत होतो की हे सर्व माझ्या बायकोने दिलेल्या बॉक्समुळे घडत असेल, कारण आजच मी तो बॉक्स खिशात ठेवला होता. आणि जसा मी विनोद केला मला पुन्हा लग्न करायचे आहे, तर आज माझं दुसरं लग्न होत होतं. तर तिने त्या बॉक्समध्ये असं काय ठेवलेलं होतं की ज्याच्यामुळे जे मागितलं ते पूर्ण होत होतं. मला माझ्या बायकोची भीती वाटत होती. एक भीती अशी होती की मी दुसरे लग्न केले आहे हे तिला कळले तर ती काय करेल, आणि दुसरी भीती अशी होती की जर ती अशा प्रकारे तिच्या इच्छेनुसार गोष्टी करू शकते तर बदला घेण्यासाठी ती माझ्याशी काही वाईटही करू शकते. माझा मित्र म्हणाला, आता तुला इथे थोडा वेळ घालवावा लागेल, नाहीतर माझ्या बहिणीला कळेल की तू हे लग्न मजबुरीने केले आहे. ती आत बसली आहे, तू पण खोलीत जा. आता ती तुझी बायको आहे. थोडा वेळ तिच्यासोबत बस, मग काहीतरी निमित्त करून निघून जा.
मी तुझं आयुष्य थोडं अवघड करून टाकलं आहे. पण मी कोणाकडे मदत मागणार? मी म्हणालो, मी लहान मुलगा नाही. तू मला हे सर्व करायला भाग पाडले नाहीस आणि देव आहे ना आपल्यासोबत, बरोबर सर्व काही ठीक होईल. मी जेव्हा कधी आकाशच्या घरी जायचो तेव्हा पूजाही तिथेच फिरत असायची. मी तिला पाहिलं होतं. ती खूप सुंदर होती. अगदी तशीच मुलगी मला हवी होती. पण आकाश माझा मित्र असल्यामुळे आणि मला माझी मैत्री बिघडवायची नव्हती म्हणून मी त्याच्याशी कधीही पूजाबद्दल बोललो नाही आणि ती पण कधी माझ्याकडे आली नाही. मग आकाशने सांगितले की तिचे लग्न झाले आहे आणि माझे लग्न होण्याआधीच त्यांचे लग्न झाले होते. त्यामुळे मी तिचा विचार करणे सोडून दिले होते. पण आज जर ती माझी बायको आहे तर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक चांगला दिवस होता, कारण ती खूप सुंदर होती. मी पूजाच्या खोलीत जाणार होतो तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला. मी माझ्या बायकोला फोन करून पाहतो की ती काय करते. मी तिला फोन केला तेव्हा तिने थोड्या वेळात फोन उचलला. मी विचारले, तू काय करते आहेस? तेव्हा ती म्हणाली की मी स्वयंपाक करते आहे. तुम्ही कधी येणार? मी म्हणालो, आज मला उशीर होईल, दुकानात खूप काम आहे. तर ती म्हणाली, काही हरकत नाही, पण रात्रीचे जेवण आपण एकत्रच करू. मी म्हणालो, हो, मी रात्री येईन, कारण अजून तर दुपारच होती. मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या बायकोला न सांगता पुन्हा लग्न केलं होतं. हा माझ्या बायकोवर अन्याय होता आणि आता मी त्या मुलीच्या खोलीत जाणार होतो. मग मी विचार केला, हे माझे नशीब आहे आणि माझ्या पत्नीला हे माहीतच होते की त्या बॉक्समुळे तुम्ही जे काही मागता ते पूर्ण होते, म्हणून तिने ते बॉक्स माझ्या खिशात ठेवायला नको होते. मी तर विनोद केला होता आणि तिनेच मला तो बॉक्स दिला. मी खोलीत शिरताच पदर आड असलेली पूजा माझ्या पायात येऊन पडली. मी म्हणालो, अरे काय करते आहेस? तर ती म्हणाली, तुम्ही माझे देव आहात, तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? मला समजले की अजूनही ती दुःखात आहे. मी म्हणालो, हो हो, मी तुला कधीही सोडणार नाही. तू उठ. तू अशी कशी बसलीस? मी तिला धरून बेडवर बसवले. मी म्हणालो, हे बघ, तू स्वतःचे काय हाल करून घेतले आहेस, पण आता मी आहे ना, सर्व काही ठीक होईल. ती म्हणाली, हो, मला आता माहीत आहे की तुम्ही आहात म्हणून सर्व काही ठीक होईल. मी तिचा हात पकडला. तो खूपच गोरा होता. आता मला फक्त तिचा हात दिसत होता. त्याचवेळी मला माझ्या पत्नीचा विचार आला. तिचा हात खूप काळवंडलेला होता. मी मनात म्हणालो, हे देवा, तू माझ्यावर कृपा केली आहेस. तू खूप चांगलं केलं आहेस. ही मुलगी खूप सुंदर आणि गोरी होती. मी तिच्यासमोर बसलो आणि म्हणालो, मी तुझा पदर उचलू का? मी विचारले, कारण ती थोडी नाराज होती. तिने आत्ताच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून मी विचारले. ती म्हणाली, हो, का नाही? आणि मी तिचा पदर उचलला. पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले, कारण ती दुसरी कोणी नसून माझी पत्नी होती. ती माया होती. पण ती खूप गोरी आणि सुंदर दिसत होती. खूप गोरी दिसत होती. तिने कदाचित खूप मेकअप केलेला होता, पण तिला पाहून मी पूर्ण आश्चर्यचकित झालो होतो आणि आश्चर्याने उडी मारून मागे सरकलो. मी म्हणालो, तू तू इथे काय करते आहेस? तर ती म्हणाली, तुम्ही इथे काय करत आहात? एक बायको घरी असताना दुसरं लग्न करत आहात? मी म्हणालो, पण ही पूजा आहे. तिची अवस्था खूप वाईट होती. तिचा भाऊ माझ्या दुकानात आला आणि मला लग्न करायला सांगत होता, म्हणून मी लग्न केलं. मी एखाद्या लहान मुलासारखा बोलत होतो आणि चूक झाल्यावर जसा एखादा लहान मुलगा बोलतो तसंच उलट बोलत होतो आणि माझी बायको मला कधीही माफ करणार नाही अशा नजरेने माझ्याकडे पाहत होती. त्यानंतर माझ्या पत्नीने असे काही केले की मला आश्चर्य वाटले. जवळच ठेवलेला एक ओला कापड घेतला आणि तोंडावर मारायला सुरुवात केली. मला वाटले की तिचा सगळा मेकअप उतरेल आणि ती फक्त तिचा मेकअप काढण्यासाठी हे करत आहे, पण तिच्या चेहऱ्यावर मेकअपच नव्हता. हे पाहून मला आश्चर्य वाटले. याचा अर्थ हाच होता की तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप केलेला नाही. याचा अर्थ माझी बायको खरंच गोरी होती. पण माझ्यासोबत राहत असताना तिने काळी असण्याचा आव आणला. मग मला आठवलं की ती बाथरूममध्ये खूप वेळ घालवायची आणि जेव्हाही आम्ही जवळ यायचो तेव्हा ती रूमची लाईट बंद करायची. आम्ही एकमेकात तितके मिसळलेलो नव्हतो. काही वेळाने माझा मित्र आत आला. मी त्याला म्हणालो, तू हे सर्व केले आहेस? तूच सांगितले होते की तुझी बहीण मोठ्या संकटात आहे आणि तू माझे लग्न माझ्याच बायकोशी लावून दिलेस आणि मला इतक्या मोठ्या संकटात अडकवलेस. तो म्हणाला, तुझ्या बायकोने मला चांगले पैसे दिले, त्यामुळे तिने जे सांगितले ते मी केले. मी ते केले कारण मी अडचणीत होतो. मला एकाचे कर्ज फेडायचे होते. पण पूजाची गोष्ट पूर्णपणे खोटी होती. ती तिच्या पतीसोबत सासरच्या घरी खूप आनंदी जीवन जगत आहे आणि खूपच आनंदी आहे. माझे काम इथे संपले आहे. मी निघतो आता. माझी पत्नी तिथून निघून गेली होती आणि बहुधा घरी गेली होती. आता घरी गेलो तर काय होईल अशी भीती माझ्या मनात होती. पण माझ्या मनात इतके प्रश्न होते की मला घरी जाऊन हे माझ्या पत्नीला विचारायचे होते की तिने हे सर्व का केले होते. मी रात्री घरी आलो तर समोर माझी बायको बसलेली होती. मी म्हणालो, तू हे सगळं का केलंस? माझी अशी परीक्षा का घेतलीस? तुला माझी परीक्षा घ्यायची होती, पण का?
ती म्हणाली, हो, मला तुमची परीक्षा घ्यायची होती, पण तुम्ही त्यात नापास झाला आहात. मी काही सामान्य मुलगी नाही. तुमच्या बाबांनी तुमचं माझ्याशी लग्न का केलं? माझे आईवडील कुठे आहेत? माझे नातेवाईक कुठे आहेत? आणि तो बॉक्स, त्याचा काय चक्कर आहे? आणि मग मी स्वतः पूजा म्हणून तुमच्यासमोर का म्हणून बसले? मला धक्का बसला आणि विचार करू लागलो की ही कसली व्यक्ती आहे. माझी बायको म्हणाली की ती खूप श्रीमंत माणसाची मुलगी आहे. तिचे वडील खूप आजारी होते आणि त्यांची कौटुंबिक संपत्ती एवढी होती की तिची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. तिच्या वडिलांनी मरताना माझ्या वडिलांची नाते निश्चित केले होते की आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी लावून देऊ, कारण माझे वडील खूप प्रामाणिक होते आणि संपूर्ण परिसरात त्यांची ख्याती होती. त्यांच्यापेक्षा प्रामाणिक माणूस कोणीही नाही. खरंच माझ्या वडिलांपेक्षा प्रामाणिक माणूस कोणीही नाही हे खरं होतं. माझे वडील म्हणाले, मी तुझ्यासाठी निवडलेला मुलगा अगदी बरोबर आहे, पण मला अशा व्यक्तीची गरज होती जो मला कधीही फसवू शकणार नाही, जो लोभी नाही आणि ज्याच्या हातात आपण आपला करोडोचा व्यवसाय सोपवू शकतो. कारण या आधीही आमची फसवणूक झाली होती. माझ्या वडिलांनी माझे लग्न अशा मुलासोबत ठरवलं होतं जो खूप लोभी होता आणि हा विचार माझ्या मनात घर करून बसला होता की मला माझं आयुष्य खूप विचार करून ठरवावं लागेल. मी कोणत्याही माणसावर असा विश्वास ठेवू शकत नाही. आणि एवढेच नाही, कारण एकतर या जगात माझे कोणीही नव्हते आणि मी खूप श्रीमंत तर होतेच, पण मी खूप सुंदरही होते आणि माझ्याकडे खूप संपत्ती होती आणि माझ्या डोक्यावर कोणाचाही हात नव्हता. या सोसायटीत मी एकटीच होते. मला तुझी परीक्षा घ्यायची होती आणि तुझी परीक्षा घेण्यासाठी मी ते बॉक्सचे खोटे बोलले आणि मी माझे स्वरूप देखील काळे ठेवले होते, जेणेकरून तू माझ्याबरोबर कसा राहतोस ते तुझे खरे वागणे असावे, जेणेकरून तुला असे वाटू नये की तू माझ्याशी माझ्याकडे असलेल्या पैशांमुळे व सौंदर्यामुळे माझ्याशी चांगला वागतो आहेस. पण या बाबतीत मला हे नक्की सांगायला आवडेल की तुझं माझ्याशी वागणं वाईट नव्हतं, चांगलंच होतं. तू माझ्याबरोबर चांगला राहिलास, पण तू किती लोभी आहेस हे पाहण्यासाठी मला तुला पैसे द्यायचे होते. म्हणून मी मुद्दाम तुझ्या दुकानात आमच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना पाठवायला सुरुवात केली. त्या दुकानात जाऊन कपडे घ्यायचे आणि भरपूर सामान घ्यायचे, म्हणजे तुझ्याकडे खूप पैसा यावा. पण पैसा असूनही तुझे माझ्याशी वागणे चांगले होते, वाईट नव्हतेच. आता मला वाटू लागलं होतं की मी माझा सगळा व्यवसाय तुझ्या हाती सोपवायला हवा. मी हे करू शकते, पण नंतर मला वाटले की मी एकदा तुझी नियत तपासायला हवी. म्हणून मी तुझ्या जवळच्या मित्राशी बोलले. तुझ्या घरात एक डायरी पडलेली होती, त्यात त्याचा नंबर लिहिलेला होता आणि तू हे देखील लिहिलेले होतेस की माझा हा मित्र माझ्या भावासारखा आहे. जेव्हा मी त्याला कॉल केला तेव्हा तो आधीच कठीण संकटात होता. मी म्हणाले की मी तुम्हाला खूप सारे पैसे देईन, पण तुम्हाला माझ्यासाठी एक काम करावे लागेल. आणि मी त्याला सर्व काही सांगितल्यावर तो म्हणाला की मी अगदी बरोबर आहे, मला तेच करायला हवे. यात तो तुझ्याशी त्याच्या बहिणीबद्दल खोटे बोलला आणि तू लगेच दुसरं लग्न करण्यास तयार झालास. याचा अर्थ काय? या प्रकरणात तू कमकुवत निघालास आणि मला तुझ्यापासून दूर राहायला हवे. मी हे ऐकून आश्चर्यचकित झालो आणि मी माझ्या बायकोला म्हणालो की तुझ्या मतानुसार मी तुझी फसवणूक केली आहे, तर तू सुद्धा माझी फसवणूक करत होतीस. तू माझ्याशी खोटं बोलत होतीस. बघ, माझ्या जागी कोणीही असते तर त्याने असेच केले असते. एक पुरुषाची एक नियत असते, त्याचा स्वतःचा हेतू असतो की त्याला सौंदर्य आवडते, त्याला सुंदर मुली आवडतात. आता तू असं करू नकोस. आणि माझं लग्न झालं तर मी कुठे तुला सोडणार होतो, आणि हे लग्न मी कायदेशीररित्या केलेले नव्हतेच. मी तुला कधीही सोडणार नव्हतो. सुंदर मुलींना कोण नापसंत करतो, पण तुझ्याशी मी कधीही वाईट वागलो नाही. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मला सांग, मी तुझ्याशी वाईट वागलो का? मी या परीक्षेत नापास झालो आहे का? यावर ती शांत झाली. ती म्हणू लागली की नाही, या परीक्षेत तो नापास तर नाही झालास, कारण या जगात असे लोक आहेत जे तुझ्यापेक्षा जास्त वाईट आहेत. पण मी तुला पुन्हा सांगते, माझं जे काम आहे आणि माझी जी कंपनी आहे ती माझ्या वडिलांची आणि आजोबांची मेहनत आहे. आम्ही त्या व्यवसायात खूप मेहनत घेतली, बरेच बलिदान दिले आहेत, अनेक लोकांचा बळी दिला आहे. आपण असे कोणाच्या हातातही हा सगळा व्यवसाय देऊ शकत नाही आणि मी एकटी सर्व काही हाताळू शकत नाही. मी म्हणालो की मला जे काही करता येईल ते मी करेन आणि हा व्यवसाय माझा व्यवसाय आहे आणि तुमच्या पूर्वजांची मेहनत ही माझी स्वतःची मेहनत मानून मी काम करेन. माझी बायको म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही कोणतीही चूक केलीत तर तुम्हालाही माफ केले जाणार नाही. माझी बायको सरळ बोलली. ती जे काही बोलली ते सरळ बोलत होती
आणि बरोबर बोलत होती. माझी बायको काही सामान्य मुलगी नव्हती. ती या शहरातील खूप श्रीमंत मुलगी होती आणि खूप मोठ्या कुटुंबातील होती. म्हणूनच जेव्हा मी तिला विचारायचो की तिचे कुटुंबीय कुठे आहेत, तेव्हा ती म्हणायची की माझ्या कुटुंबात कोणीच नाही. ती खोटं बोलत होती. मी अजूनही आश्चर्यचकित आहे की तिने मला इतके खोटे सांगितले, माझ्याकडून इतकी मोठी परीक्षा करून घेतली आणि मला ते माहीतही नव्हते. यानंतर मी माझे दुकान विकले आणि घरही विकून आम्ही एका मोठ्या घरात राहायला गेलो आणि आम्ही माझ्या बायकोच्या वडिलांचा सर्व व्यवसाय एकत्रितपणे व्यवस्थापित करायला सुरुवात केली. परंतु ही बाब पण मला सर्वात जास्त आनंद देणार होती की माझी बायको खूप सुंदर होती. आता ती पण माझ्याकडे सरसावू लागली होती आणि आमचे आयुष्य खूप चांगले होत होते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मला जगात सर्व काही मिळाले. मी तिच्याशी काही चुकीचे केले असते किंवा तिला दुखावले असते तर काय झाले असते, याचा विचार करून मला वाटते की तिने मला आकाशातून उचलून जमिनीवर फेकले असते आणि ती ते करू शकत होती. तिला रोखणारे कोणीही नव्हते. पण मी भाग्यवान होतो. मित्रांनो, मला सांगा, माझी जीवनकथा ऐकून तुम्हाला कसे वाटले? माझे नशीब चांगले होते असे तुम्हाला वाटते का? हे सर्व माझ्यामुळे घडले कारण माझी पत्नी माझ्यासाठी सुंदर तर नव्हतीच, पण तरीही मी तिच्याशी चांगला वागलो. मी कधीही तिच्यावर हात उचलला नाही किंवा काही वाईट बोललो नाही. कदाचित त्यामुळेच मला इतकं मिळालं, कारण आज मला कशाचीही कमतरता नाही आणि माझी बायको पण माझ्यावर खूप प्रेम करते. आम्ही दोघेही असे जीवन जगत आहोत ज्याची कल्पनाही आम्ही दोघांनी स्वप्नातही केली नसेल. देवाला मदत करा. आणि तुम्ही तुमच्या नशिबावर कधी लढाल हे कोणालाच माहीत नसते. हे जीवन खूप विचित्र आहे. म्हणूनच मी तुम्हाला माझ्या आयुष्याच्या कथेतून एवढंच समजावून सांगू इच्छितो की देवाने तुमच्यासाठी जो काही विचार केला आहे, तुम्ही त्यावर आनंदी राहून ते स्वीकारले पाहिजे. कदाचित त्यामुळे तुम्हाला काहीतरी खूप मोठे मिळेल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल, जसे माझ्या बाबतीत घडले.